लोकशाहीचे कुठलेच नियम नव्हते. त्या ठिकाणच्या त्या नेत्याला जे वाटेल, त्या ठिकाणच्या प्रमुखाला जे वाटेल, त्यांच्या सिंडिकेटला जे वाटेल ते नियम केले जायचे. ज्या घरामध्ये नवीन स्वप्न घेऊन येणारी मुलगी, तिला संध्याकाळी किंवा निरोप येतो किंवा जबरदस्तीने तिला तिच्या घरामध्ये जाण्याच्या ऐवजी आपल्या जीवनसाथीबरोबर काही म्हणजे सुरुवात न करता कुठल्या तरी त्रयस्थ लोकांबरोबर तिला रात्र घालवावी लागते. अशा पद्धतीची भूमिका त्या संदेशखालीमध्ये होती. दीदीचा असेल किंवा अभिषेक बॅनर्जी जे होते, त्यांचा वरदहस्त लाभल्यामुळे एका अर्थाने लोकशाही संपलेली होती. लोक गुलामगिरीत जगत होते. त्यामुळे राजकीय परिवर्तन होणं हे क्रमप्राप्त होतं. घुसखोरांना अधिकृतपणे मतदार यादीमध्ये समाविष्ट करणं आणि त्यांच्यामार्फत राज्य करणं, म्हणजे इतक्या टोकाला ममता बॅनर्जी गेल्या की ज्याने संविधानाच्या सर्व गोष्टी नाकारत ओबीसीची यादी, की ज्यांचा कुठलाही अधिकार नव्हता, त्याच्यामध्ये जवळजवळ 74 या मुसलमानांच्या ओबीसीमध्ये शिरकाव केला. मुसलमानांसाठी हे चाललेलं राज्य होतं, हे जवळजवळ सर्वांना नंतर लक्षात आलं. सुरक्षा दृष्टीने आता आपण चिकन नेक हा येणाऱ्या काळामध्ये एकदम म्हणजे म्हणतात ना की पंची भी पैर नाही मार सकता, तर बांगलादेशातला माणूस येणं शक्य नाही. नमस्कार, MyMTV गप्पांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी ओमकार मुळे, कॅमेरा आहे जयेश पाटील आणि प्रतिमेश राणे. भारतीय राजकारणात पश्चिम बंगाल हे नेहमीच वैचारिक आणि राजकीय संघर्षाचं केंद्र राहिले. सुरुवातीला पाहिलं तर डाव्यांचं राज्य, त्यानंतर ममता दीदींचं वर्चस्व आणि आता बंगालच्या भूमीवर झालेला हा ऐतिहासिक सत्तापालट, म्हणजे पश्चिम बंगालसारख्या ठिकाणी हिंदुत्ववादी सरकार सत्तेत येणं, बंगालच्या सामाजिक आणि राजकीय मानसिकतेमध्ये झालेला हा एकंदरीत फार मोठा बदल आहे. सत्तेत आलेल्या नवीन हिंदुत्ववादी सरकारने आता कोणते बदल होऊन घातलेत आणि बंगालचा हा नवा प्रवास नेमक्या कोणत्या दिशेने सुरू झालाय, याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत वनवासी कल्याण आश्रमचे उत्तर बंगाल सहसंघटन मंत्री शरद चव्हाणजी आपल्यासोबत आहेत. नमस्कार शरदजी. पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींच्या पराभवानंतर नेमका काय बदल झाला असं तुम्हाला वाटतं? लोकशाहीची जी व्याख्या आपण करतो की लोकांसाठी निवडून दिलेलं सरकार, परंतु गेली 15 वर्षे विशेष करून, आणि त्याच्या अगोदरही आपण जर बघितलं तर डाव्यांचं जे सरकार होतं ते लोकशाही मार्गाने निवडून येणार असं म्हणत होते, परंतु लोकशाही तिथे कुठेही नव्हती. एका अर्थाने दडपशाही होती. आणि त्यामुळे हे जे सरकार जे आता आहे ते लोकशाहीचं सरकार आलं आपण असं म्हणू शकतो. जे हा एक पहिला बदल आहे. दुसरा बदल असा होता की ममता दीदींनी किंवा TMC सरकार जे होतं त्यांनी जवळजवळ केंद्र सरकारपासून भारतीय संविधान, लोकशाहीच्या ज्या काही प्रणाली असतात, सरकार, केंद्र सरकार आणि राज्य सरकार, ते सर्व धुडकावून लावलेलं होतं. स्वायत्त संस्था ज्या होत्या, म्हणजे अगदी निवडणूक आयोग असेल किंवा माननीय कोर्ट असतील, म्हणजे उच्च न्यायालय असतील, सर्वोच्च न्यायालय असतील, यांचे पण आदेश धुडकावून एका अर्थाने दडपशाही, हुकुमशाही केलेली होती. त्यामुळे हे नवीन सरकार जे आहे ते खऱ्या अर्थाने लोकांनी निवडून दिलेलं, लोकांच्या आकांक्षा असलेलं असं एक लोकशाहीचं सरकार स्थापन झालंय असं आपण म्हणू शकतो. या ऐतिहासिक सत्तापालटानंतर सर्वात मुख्य राजकीय आणि सामाजिक बदल नेमके तुम्हाला काय जाणवले, किंवा यामागे याची काही कारणं होती का? राजकीय म्हणजे जसं बघितलं ना, तर मी जसं म्हटलं की लोकशाही नसल्यामुळे जवळजवळ एका अर्थाने हुकुमशाही इतकी होती की लोकांचं स्वातंत्र्य, म्हणजे अन्य ठिकाणी आपण जे म्हणतो की तुम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, तुम्हाला आचारविचाराचं स्वातंत्र्य आहे, तुम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, परंतु या गेल्या 5 वर्षामध्ये प्रामुख्याने जवळजवळ लोकांचं स्वातंत्र्य हे हिरावून गेलेलं होतं. लोक दडपशाहीमध्ये आणि अत्यंत भीतीमध्ये, गुलामगिरीमध्येच जवळजवळ राहत होते. लोकांना कुठल्याही प्रकारचं आंदोलन करण्याचं, आपल्या हक्कासाठी, आपल्या न्याय हक्कासाठी लढण्याचं कुठेच हे नव्हतं. त्यामुळे विचार जर आपण केला तर या 5 वर्षामध्ये प्रामुख्याने किंवा 15 वर्षामध्ये महिला सुरक्षिततेचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. भ्रष्टाचार शिगेला पोहोचलेला होता. छोट्या छोट्या ठिकाणी, म्हणजे प्रत्येक ठिकाणी 2-2 सिग्नल पासून विचार केला आपण, म्हणजे जो लोकांच्या रोज 2 मिनिटाच्या अंतरावरचा जो विषय असतो त्याच्यावर पण ते प्रत्येक स्थानिक ठिकाणचे नियम होते. त्यामुळे लोकशाहीचे कुठलेच नियम नव्हते. त्या ठिकाणच्या त्या नेत्याला जे वाटेल, त्या ठिकाणच्या प्रमुखाला जे वाटेल, त्यांच्या सिंडिकेटला जे वाटेल ते नियम केले जायचे. आणि याच्यामध्ये प्रशासनापासून, म्हणजे कोणाकडे तुम्ही दाद मागणार, पोलीस स्टेशनमध्ये तुमचा FIR होऊ शकत नव्हता, पोलीस स्टेशनमध्ये तुमची तक्रार नोंदवली जात नव्हती, किंवा तुम्ही एखाद्या ह्याला जर पकडलं तर तो दुसऱ्या क्षणाला सुटणार, जसं आपण हिंदी पिक्चरमध्ये किंवा अन्य पिक्चरमध्ये बघतो. आणि या सर्वांना मोठ्या प्रमाणाने दीदीचा असेल किंवा अभिषेक बॅनर्जी जे होते त्यांचा वरदहस्त लाभल्यामुळे एका अर्थाने लोकशाही संपलेली होती. लोक गुलामगिरीत जगत होते.
त्यामुळे राजकीय परिवर्तन होणं हे क्रमप्राप्त होतं, कारण ते बंगालच्या अस्मितेसाठी होतं, बंगालच्या अस्तित्वासाठी, म्हणजे हिंदूंच्या अस्तित्वाबरोबर एकूणच बंगालच्या अस्तित्वाचा प्रश्न होता. आणि विकास जवळजवळ शून्य झालेला होता. विकासाची गती पूर्णपणे थांबलेली होती. प्रत्येक गोष्टीतला विकास हा अडलेला होता. त्यामुळे युवकांपासून सर्वजण हे बेरोजगाराचं मोठं प्रमाण होतं. त्यामुळे राजकीयदृष्ट्या हे स्थित्यंतर होणं आवश्यक होतं. सामाजिकदृष्ट्या असं म्हटलं की महिलांना कुठल्याच पद्धतीचं संरक्षण नव्हतं. म्हणजे संध्याकाळी किंवा सकाळी किंवा घरामध्ये असलेली महिला कधी कोण घेऊन जाऊ शकत होतं याचं कोणालाच माहिती नव्हतं. म्हणजे किंवा अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार झाले, परंतु त्यांची नोंद केली गेली नाही, त्यांची तक्रार नोंदवली गेली नाही. तर महिला या अत्यंत असुरक्षित अशा बंगालमध्ये झालेल्या होत्या. अगदी कलकत्त्यासारख्या शहरामध्येही महिला असुरक्षित होत्या. आणि त्या ह्याच्यामध्ये दीदींसारखं स्टेटमेंट जे होतं की याला जर आळा घालायचा असेल तर तुम्ही संध्याकाळी 7 नंतर बाहेर जाऊ नका, म्हणजे या पद्धतीचा विचार हा तिथे प्रगल्भ झालेला होता. आणि संदेशखालीसारखी घटना असेल, त्यानंतर RGK कॉलेजमधली जी घटना असेल, त्यामुळे महिलाही एका अर्थाने मोठ्या प्रमाणामध्ये एक परिवर्तनाचं हे बघत होते, म्हणजे परिवर्तन कधी होईल. आणि सुदैवाने या टायमाला इलेक्शन लागल्या आणि इलेक्शनमध्ये आपण बघितलं की महिलांनी मोठ्या प्रमाणात ही क्रांती केली. त्यामुळे सामाजिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या एका अर्थाने महिलांनी याच्यामध्ये भरपूर मोठा परिवर्तनाची भूमिका बजावलेली आहे. याला जोडून एक विचारता येईल की जर महिला मुख्यमंत्री असताना सुद्धा जर महिलांवरती अत्याचार एका राज्यामध्ये होत आहेत आणि इतकी वर्ष दिदींचं त्या ठिकाणी राज्य होतं, तर मग महिला म्हणून त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नव्हता असं काय म्हणतात? पहिल्यांदा दिदी सरकार विरोधामध्ये कोण भ्रम पण काढू शकत नव्हता. परंतु आपण बघतो की अन्याय अत्याचाराची ज्याला परिसीमा होते, म्हणजे टोक गाठलं जातं आणि आपला कोण वालीच नाही असं ज्यावेळेला लोकांना वाटतं, त्यातनं एक क्रांती जन्माला येते. आणि बंगालमध्ये तीच झालं. दिदींनी एका बाजूला लक्ष्मी भंडार योजनासारखी केली, परंतु ती ज्यांना पाहिजे त्यांना मिळत नव्हती. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचा भ्रष्टाचार झाला. त्याच्यामध्येही आपल्या लोकांचा म्हणून अनेक ठिकाणी तर असं होतं की लक्ष्मी भंडारच्या योजना या TMCच्या प्रमुख नेत्यांनाच गेल्या, म्हणजे नाव महिलेचं आहे परंतु योजना पुरुषांनी घेतली गेली, अशाही पद्धतीचे भ्रष्टाचार झाले. त्यामुळे महिला या दिदींचं वर्चस्व महिलांनी नाकारलं, मुख्यमंत्रीपद नाकारलं. आणि हळूहळू दिदींच्या समोरच, म्हणजे कधी काळी जिथे आवाज उठवत नव्हते तिथे त्यांना चोर म्हणण्यापर्यंत, त्यांच्यासमोर जय श्रीरामच्या घोषणा देण्यापर्यंत, वंदे मातरम म्हणण्यापर्यंत महिलांनी एका अर्थाने हे केले. त्यामुळे रिझल्ट लागण्याच्या अगोदरच 1-1.5 महिन्या अगोदर महिलांनी हे निश्चित केलं होतं की दीदी आता आमची तारणार नाहीये, दीदींना जावं लागेल और दीदी को विसर्जित करेंगे, अशा पद्धतीची भूमिका महिलांनी घेतल्या. नारी शक्तीच कुठेतरी नारी शक्ती एकदम, म्हणजे या टायमाला नारी शक्तीनेच ठरवलं. मागच्या 21 मध्ये असं म्हणतात की नारी शक्तीच्या आधाराने दीदी आल्या होत्या, त्याच नारी शक्तीचा त्यांनी अपमान केला, त्याच नारी शक्तीवर त्यांनी अविश्वास दाखवला आणि त्यामुळे त्यांचं पतन नारी शक्तीने घडून आणलं. शुभेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वातील नवीन सरकार सत्तेत येण्यात हिंदुत्व या घटकाने किती महत्वाची भूमिका बजावली असं तुम्हाला वाटतं? आपण बघतो की परिवर्तनाचा बिंदू जो आहे, म्हणजे हिंदुत्वाच्या भारतीय राजकारणामधला, तो आहे 6 डिसेंबर 1992. ज्या दिवशी अयोध्येमधला बाबरी ढाचा ध्वस्त झाला, त्यावेळेला हिंदूंची एकजूट निर्माण झाली. आणि हिंदू म्हणेल, हिंदू इतकी जो बात करेगा वही देश में राज करेगा, हे जवळजवळ निश्चित झालं. आणि नंतर व सर्व दृष्टीने, परंतु जे क्षेत्रीय पार्टी ज्या आहेत, मग इथे शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, किंवा दक्षिणमध्ये आपण बघतो त्याच पद्धतीने TMC वगैरे ज्यांचं म्हणणं होतं की आमचा राष्ट्रीय राजकारणाशी काही संबंध नाही आहे आणि त्यामुळे आम्ही जे म्हणू ते होऊ शकतो. परंतु या हिंदुत्वाची जी एक लहर, हिंदुत्वाचा जो एक स्फुल्लिंग हा वेगळ्या माध्यमातून निर्माण झाला. आणि जानेवारी 22 मध्ये ज्यावेळेला राम जन्मभूमीचं मंदिर तिथे स्थापित झालं, त्यानंतर विशेष करून संघाने आणि हिंदुत्व संघटनांनी जे राम जन्मभूमीच्या मंदिरासाठी म्हणून जे वेगवेगळे प्रकारचे प्रयोग केले, एक व्यापक जनसंपर्क केला. आणि त्या संपर्काच्या आधाराने एक लक्षात आलं की राम हा जो आहे हा आमच्या अस्मितेचा बिंदू आहे, राम आमचा मानबिंदू आहे आणि रामाचं जागरण ज्या ज्या ठिकाणी सहजतेने होऊ शकतं, त्यामुळे हिंदुत्वाच्या बरोबर राम जन्माला आला. आणि रामाच्या बाबतीमध्ये असं हे बघितलं गेलं की जवळजवळ रामनवमी जी आहे
म्हणजे 2011-15 पासून ही सुरू झाली होती रामनवमीचा कार्यक्रम. त्याला पहिल्यांदा फार विरोध होता. रामनवमी पण त्यांनी विरोध केला होता. परंतु यावर्षी जवळजवळ कलकत्त्यापासून ते अनेक ठिकाणी रामनवमीचे कार्यक्रम झाले. मी ज्या क्षेत्रामध्ये शिलिगुडी, तिथे जवळजवळ 5 लाखाच्या वर एका दिवसामध्ये रामनवमीच्या निमित्ताने लोक रस्त्यावर उतरले. रामाचा घोष झाला आणि त्यामध्ये ही हिंदुत्वाची जी भूमिका आहे त्यामुळे एक जागरण निर्माण झालं, एक विश्वास निर्माण झाला. तर तो एक विषय मोठा आहे. आणि हिंदुत्ववादी संघटना ज्या ज्या आहेत, म्हणजे संघ असेल, वनवासी कल्याण आश्रम, हिंदू जागरण मंच असेल, यांनी अगदी नियोजनबद्ध पद्धतीने आणि भारतीय जनता पार्टीने इलेक्शन लढण्याचे म्हणून जे काही तंत्र आहे, त्यांची जी काही प्रणाली आहे इलेक्शन देण्या, ती पूर्णपणे राखली. परंतु याचा बेस जो होता हा हिंदुत्वच होता. हिंदू इतकी बात करेगा, आणि त्यामध्ये या टायमाला कुठलाही पण परंतु नव्हता. हिंदुत्वाचा जयघोष करतच हे भारतीय जनता पार्टीचं सरकार सत्तेवर आलेलं आहे. बरोबर. म्हणजे हिंदुत्व या एकाच मुद्द्याला धरून सगळा समाज सर्व संघटित झाला. म्हणजे दुर्गा नवमीला झालेला विरोध असेल, त्याच्या विरोधात जाऊन लोकांनी दुर्गा नवमी साजरी करणार असेल, छोटे छोटे हिंदुत्वाच्या सर्व गोष्टी या जागरण करण्यामध्ये आपण यशस्वी झालो. सत्ता बदलानंतर पश्चिम बंगालमध्ये नेहमीच हिंसाचाराच्या घटना घडल्याचं आपण पाहिलंय. यावेळी तसा काही प्रकार घडला का? असा घडलेला नाहीये. आत्ता जे आपण पाहतो आहोत त्याच्यामध्ये प्रामुख्याने दिसतं की स्थानिक लोकांच्या विरोधामध्ये तिकडच्याच लोकांनी केलेला उद्रेक आहे. उद्रेक म्हणजे काय, तर जवळजवळ अशी कुठली महिला नव्हती की जिच्यावर अन्याय अत्याचार झाला असेल. म्हणजे अनेक वर्ष महिलांनी जो काही सहन केलेला आहे तोच आता निर्माण झाला. आपण पाहू शकतो की महिला आघाडीवर आहेत, आणि पण त्या महिला आघाडीवर त्यांचं शस्त्र काय आहे, तर त्यांच्या हातात कुठलेही शस्त्र नाही आहे. तर ते फक्त चोर चोर म्हणतात आहेत. कारण एक मोठी यादी आहे. जवळजवळ 2011 पासून जर बघितलं, शिक्षण भारतीमध्ये झालेला घोटाळा असेल, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे घोटाळ्यांमध्ये जे होते स्थानिक लीडर की ज्यांनी त्यांचे जीवन तिथे जगण्यास लायक ठेवले नव्हतं, त्यांच्या जीवनावर नेहमी गदा आणलेली, त्यांचा प्रश्न निर्माण केला, त्यांचं घर, त्यांचा बिझनेस सर्व देशोधडीला लावलेला होता. त्यांचा जो एक स्वाभाविक उद्रेक आहे तो याच्यांना दिसतोय. त्यामुळे ते चोर चोर म्हणतात आहे. आणि दुसरं हत्यार जे आहे की जे अंडी फेकून मारतात आहे, किंवा आज झालेली घटना असेल त्याच्यामध्ये त्याच्या तोंडाला काळं फसलं. त्यामुळे मला असं वाटत नाही की ही राजकीय प्रणित, आणि याच्या अगोदर जे जे हिंसाचार झाले ते सरकार प्रेषित होते, त्याला पार्टी प्रेषित होते, त्याला संपूर्ण यंत्रणेचा सपोर्ट होता. याच्यामध्ये पोलिसांच्या कक्षेमध्ये असतानाही लोक त्यांच्यावर भडीमार करतात आणि त्याचे व्हिडिओ दाखवले. कुठल्याही याच्यावर जाऊन कोणी त्याला भुसकलंय, मारलंय अशी घटना नाही आहे. त्यामुळे एक स्वाभाविक उद्रेक आहे आणि तो होणारच आहे. ममता बॅनर्जींच्या काळात इस्लामिक कट्टरतावादाला आणि तुष्टीकरणाला जे खतपाणी घातलं जात होतं तर ते आता बदलले असं दिसतं का? आणि त्यासाठी किंवा आताची जी परिस्थिती आहे तर त्यासाठी काही पावलं उचलली जात आहेत का? याच्या अगोदरच्या ज्या प्रश्नाला जोडून जे होता, मी जसं म्हटलं की सरकार म्हणजे सरकारच हिंसा करत होते. 21 पासून किंवा 15 नंतर जे काही अत्याचार झाले इलेक्शन नंतर, त्याचं स्वरूप काय होतं, तर कार्यालयामध्ये बॉम्ब टाकले गेले. ज्यांनी भारतीय जनता पार्टीकडे किंवा वोटिंग केले होते त्यांचे हात कापले गेले, त्यांना फासावर लटकवलं गेलं. ज्यांनी प्रचार प्रसार केली एकदम त्यांना फासावर लटकवलं गेलं, गोळी मारण्यात आल्या. म्हणजे अशा प्रकारच्या नृशंस हत्या केल्या गेल्या, जे मानवीय जीवन संपवून टाकलं गेलं. म्हणजे हा सरकारच्या माध्यमातून केला गेलेला सर्वात मोठा हिंसाचार तो आता झालेला नाही आहे. आणि मुसलमानांच्या बाबतीमध्ये जे आपण म्हणू शकतो की घुसखोरीचा जो प्रश्न आहे तो 1971चं जे युद्ध झालं त्याच्यानंतरच प्रामुख्याने सुरू झाला, आणि 80च्या टोकाला ते अधिक प्रमाणामध्ये वाढलं. जे विद्यार्थी परिषदेने 1982 मध्ये आसाममध्ये या घुसखोरीच्या विरोधामध्ये युवकांना घेऊन एकत्रित, ज्याला कधीच कोणालाच माहिती नव्हतं म्हणजे बांगलादेशी घुसखोरी काय आहे. म्हणजे राष्ट्रीय प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यावेळेला अटक झालेली होती. त्यामुळे घुसखोरी हा प्रश्न निर्माण झाला. परंतु या घुसखोरीचा जो फायदा हा काँग्रेसनेही घेतला, हा त्यावेळच्या कम्युनिस्टांनी घेतला, आणि त्या ममता बॅनर्जीने घेतला. म्हणजे त्यांना घुसखोरांना अधिकृतपणे मतदार यादीमध्ये समाविष्ट करणं आणि त्यांच्या मार्फत राज्य करणं. म्हणजे इतक्या टोकाला ममता बॅनर्जी गेल्या की ज्याने संविधानाच्या सर्व गोष्टी नाकारत ओबीसीची यादी की ज्यांचा कुठलाही अधिकार नव्हता त्याच्यामध्ये जवळजवळ 74 या मुसलमानांच्या ओबीसीमध्ये शिरकाव केला. हज कमिटीला 100 करोड रुपये दिले,
त्यानंतर हज यात्रेला त्यांनी सबसिडी दिली, मौलवींसाठी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी दर महिन्याला पैसे दिले आणि एक पद्धतशीरपणे म्हणजे या ज्या काही योजना होत्या त्या सर्व मुसलमान महिलांना अधिक मिळेल याचा त्यांनी प्रामुख्याने विचार केला. त्यामुळे मुसलमानांसाठी हे चाललेलं राज्य होतं हे जवळजवळ सर्वांना नंतर लक्षात आलं. म्हणजे केवळ भारतीय जनता पार्टीच्या सपोर्टिव्ह लोकांना असं नाही आहे, तर जे समाज होता त्यांना असं लक्षात आलं की हिंदू आणि मुसलमान ही दोन सरकारने निर्माण केलेली आहे आणि मुसलमानांच्या आधाराने सरकार स्थापन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अनेक मंत्री अनेक महापौर हे मुसलमानच होते त्या ठिकाणी. म्हणजे कुठेतरी हिंदू समाजाला सुद्धा कळत होतं की हे फक्त एका विशिष्ट वोट बँकेसाठीच केलेलं आहे राज्याचं आणि सुरू आहे. म्हणजे हे कुठे लपून छपून नव्हतं एकदम. खुलेआम हम चालू. करेंगे, आपको जो कुछ करना है वो करो, अशा धर्तीवर होतं. भाजपचं सरकार आल्यानंतर सीमावर्ती भागांमधील बेकायदेशीर घुसखोर जे पुन्हा आता डिपोर्ट केलं जाते, पुन्हा त्यांच्या मायदेशी पाठवलं जाते, तर अशा बातम्यांच्या समोर येत आहे, तर ते त्या ठिकाणी खरंच घडतंय का की कसं? सरकारनी आपली भूमिका एकदम स्पष्ट बजावली. सरकार म्हणाले की आम्ही यांना न्यायालयामध्ये पोहोचणार नाही. म्हणजे कसाबचा उदाहरण जे आहे की त्याला लाखो रुपयाची बिर्याणी खायला घालली म्हणजे त्यांनी ते, त्यामुळे सरकार म्हणाले की आम्ही त्यांना जेलमध्ये टाकणार नाही. जो कोण असा सापडेल त्याच्यासाठी आम्ही तिथे कॅम्प करू आणि त्यांनी सरकारकडे आम्ही म्हणजे बांगलादेशमध्ये त्याला पाठवण्याची सर्व व्यवस्था करू. तर ही सरकारची भूमिका असल्यामुळे जे बांगलादेशी म्हणून समोर येतात आहेत किंवा आता लक्षात येते आहे किंवा SIR मध्ये ज्यांची नावं कमी झाली ती एक अर्थाने बांगलादेशीच आहे असं आपण म्हणू. म्हणजे घुसपेटी झालेली आहे त्यांची व्यवस्था आता सरकारने केलेली आहे. आणि परंतु अडचण अशी आहे की आपल्या बाजूने यंत्रणा तर तिकडे आहे, परंतु बांगलादेशाने पण त्यांना घेतलं पाहिजे. ज्या दिवशी बांगलादेश त्यांना घ्यायला तयार होईल याचा अर्थ ही घुसखोरी अधिकृत होईल. त्यामुळे या राजकीय आणि एकूण एका अर्थाने आंतरराष्ट्रीय पण प्रश्न निर्माण झालेला आहे. परंतु सीमेवरती आता बऱ्यापैकी लोक जाण्याची तयारी करतात आहेत की आम्ही इथे, कारण दुसरा एक कायदा जो झालेला आहे. पूर्वी असं व्हायचं की बांगलादेशी घुसखोर जो असायचा, समजा मी एक कंप्लेंट केली तर मला ते सिद्ध करावं लागायचं की हा बांगलादेशी घुसखोरी आहे, याने बनावट पासपोर्ट बनवलेलं आहे, आधार कार्ड बनवलेलं आहे. आता तसं नाही. आता आमचा नवीन जो सप्टेंबरमध्ये कायदा आलेला आहे त्या कायद्यामध्ये ते स्पष्ट आहे की तुम्ही जर घुसखोर आहात आणि तुम्ही जर अनधिकृतपणे भारतामध्ये राहत असाल, भारताच्या सर्व विकासाचा समजा तुम्ही उपभोग घेत असाल तर तुम्हाला 5 वर्ष जेलमध्ये आहे, तुम्हाला 5 लाख 10 लाखापर्यंत दंड आहे. त्यामुळे याची भीती, कायद्याचा बडगा आणि सरकारचं धोरण याच्या आधाराने आता ही परिस्थिती नक्की तिथे आहे. डिपोर्ट होण्याची आता प्रक्रिया सुरू झालेली आहे. म्हणजे स्थानिकांचा सुद्धा याच्यात कुठे सहभाग की म्हणजे अशी लोक शोधून काढून सरकार एकदम म्हणजे आता तर लोकांना माहिती आहे आणि लोक आता कंप्लेंट करायला लागलेले की आमच्या याच्यामध्ये हा राहतोय. आणि मजेशीर आहेत म्हणजे जे अनधिकृतपणे आले ते त्या ठिकाणी पार्षद आहेत, काही ठिकाणी त्यांचे त्या सिंडिकेटचे मेंबर आहेत, अधिकारी आहेत. पोलीस उचलून घेऊन चालले त्यांना. म्हणजे आता हिंदुत्ववादी सरकार ही प्रतिमा घेऊन नवीन जे सरकार आलंय तर त्यानुसार काय बदल होतील असं वाटतंय आणि त्याची सुरुवात असणारे काही निर्णय म्हणा किंवा काही घटना सांगता येतील का? एक तर जसं म्हटलं की OBCच्या यादीमध्ये जो मोठा फेरफार केलेला होता की ज्याच्या अंतर्गत तर तो मजेशीर गोष्ट अशी आहे की की ह्या सर्व विषयामध्ये कोर्टाने, माननीय न्यायपालिकेने सर्व प्रकारचे निर्णय दिले होते. म्हणजे OBC तुमचं चुकीचं आहे ह्याचाही निर्णय झाला होता. परंतु मागच्या सरकारने कोणालाच एका अर्थाने काय म्हणतात त्याला गिनलं नाही. म्हणतात की त्यांच्या कुठल्याही प्रकारच्या याला त्यांनी म्हणजे सुप्रीम कोर्टाचे असतील, हायकोर्टाचे निर्णय मानलेच नाहीत. म्हणजे त्यामुळे यांनी आल्या त्या OBCची यादी खारिज करून टाकली की तो तुम्हाला हे करता येणार नाही. मौलवींना जे सरकारी अनुदान दिलं जायचं म्हणजे त्यांना एका अर्थाने पगार दिला जायचा तो पगार त्यांनी बंद करून टाकला. हाच विषयामध्ये किंवा अन्य सर्व मुसलमानांच्या ध्येयधोरणामध्ये ज्या सर्व गोष्टी आहेत त्याच्यावर सरकारने एका अर्थाने खुली मारली आहे. अनेक वर्ष म्हणजे हायकोर्टाने निर्णय दिल्यानंतर सुद्धा स्थानिक ठिकाणच्या मेट्रोचा विकास 15 वर्ष बंद होता. या सरकारने 15 वर्षाचा तोही निर्णय लगेच हे करून मेट्रोचं काम सुरू केलेलं आहे. हायकोर्टाने म्हणजे कोलकाता हायकोर्टाने ही जी जागा देण्याचं ठरवलं होतं सीमावर्ती क्षेत्रामध्ये, त्याचा सीमावर्ती क्षेत्रातल्या जागा लगेच सरकारने आता केंद्र सरकारला हस्तांतरित केलेल्या आहे. आणि त्यामुळे सरकारने जे नियम केलेले होते, खरं तर
कोर्टाचा उल्लंघन केला म्हणून हे सरकार बरखास्त व्हायला पाहिजे होतं किंवा ममता दिदींवर कुठल्या ना कुठली ती कलमं लागायला पाहिजे होती. परंतु आपली लोकशाही पण एका अर्थाने थट्टेचा विषय आहे. म्हणजे सामान्य गरीब माणसाला सर्व कायद्याचा बडगा असतो, परंतु उच्च स्थानावर जो काही गडबड करतो की ज्याच्या एका गडबडीमुळे पॉलिसी आणि अनेक लोकांना परिणाम भोगत असतो, पण तो त्याला शिक्षा कधी होत नाही. परंतु या सरकारने ही धोरणं प्रामुख्याने केलेली आहे की जे जे सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाचे निर्णय लागलेले आहेत ते लगेच त्या त्या ठिकाणी हस्तांतरित करणं आणि सरकारच्या अखत्यारीतील जे येणारे विषय जे आहेत ते म्हणजे जी प्रतिमा झालेली होती की मुसलमानांचं सरकार आहे ते जवळजवळ आता त्यांनी बंद केलेलं आहे. म्हणजे गेल्या वेळीची जी निवडणूक झालेली आणि आताची जी निवडणूक झाली तर त्याच्यामध्ये मुस्लिम बहुल भागांमधलं जे मतदारसंघ जे काही होते तर त्यातली आकडेवारी पाहिली आपण मतदानानंतरची, तर कुठेतरी बदल त्या ठिकाणी जाणवलेला आपल्याला निश्चितपणे दिसून आला. तर एकंदरीत आत्ताच्या स्थितीला अशा मुस्लिम बहुल भागांमध्ये परिस्थिती कशी आहे? म्हणजे तणाव अजून त्या ठिकाणी आहे की कुठे प्रमाणात कमी झालेला वाटतोय? की हिंदू समाजाचा अनेक वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य की तो सहिष्णू आहे. तो सामूहिकरित्या आणि संघटितरित्या एकत्रित राहण्याचा प्रयत्न करतो आणि ज्या वेळेला पाणी डोक्यावरनं जात नाही तिथपर्यंत तो काही प्रतिकार करत नाही. म्हणजे ज्या पद्धतीने मालदा असेल किंवा हे जे 24 परगणा असेल याच्यावर हिंदूंवर ज्या पद्धतीने अन्याय अत्याचार मुसलमानांनी केलेले होते, घरं जाळलेली होती, सर्व आयोगामध्ये त्याचं सर्व आहे. परंतु बदला घेणं हा हिंदूंचा स्वभाव राहिलेला नाही. त्यांनी निवडणुकीच्या माध्यमातून मत देऊन क्रांती केली आणि तो आता हेच म्हणतो की जो दोषी असेल तो सरकार त्याच्यावर लक्ष ठेवेल. कुठल्याही पद्धतीने कायदा हिंदूंच्या कुठल्याही संघटनेने किंवा लोकांनी हातात घेतला नाही. त्यामुळे मुसलमानांनी आता जे काही त्यांचं भविष्य आहे ते राष्ट्राची जर अगर निगडीत ठेवलं तर ते शांततेने राहू शकतात. अन्यथा एक दिवस परत एकदा जर समजा त्यांच्या गतिविधी अशाच राहिल्या तर लोकांचा आणि सरकारचा हा बडगा कधी ना कधी ते येणार आहे. पण आत्ताच्या ह्याच्यामध्ये मुसलमानांना कुठल्याही पद्धतीचं घाबरवलं जात नाही. मुसलमान त्यांच्या रोजीरोटीप्रमाणे फक्त एक झालं की मुसलमानांसाठी म्हणून कायदे जे वाकवले जायचे म्हणजे हेल्मेट न घालता मुसलमान जाऊ शकत होता, हेल्मेट न घालता 3-3 सीट वर जाऊ शकत होता, कुठल्याही ठिकाणी नमाज पढू शकत होता. म्हणजे ऐतिहासिक कलकत्त्याचा जो नमाज यावेळेला बकरी ईदच्या वेळेला जे झालं म्हणजे 105 वर्षानंतर पहिल्यांदा नमाजाचा हे बंद झाला. त्यामुळे कायद्याचं राज्य आता स्थापित झालेलं आहे आणि मुसलमानांनाही कायद्याच्या अंतर्गतच राहावं लागेल. हिंदूंकडनं तशी कुठली त्यांना धोका नाही आहे. म्हणजे याचा एकंदरीत पश्चिम बंगालचा आपण अभ्यास करायचा बघितला तर नोआखाली ते संदेशखाली हा सुद्धा एक वैचारिक दृष्ट्या महत्वाचा भाग आहे, जो म्हणजे दिदींचं सरकार आल्यापासून म्हणा किंवा आतापर्यंत बऱ्याच सामान्य जनतेला तो माहीत नव्हता. तर थोडक्यात या संकल्पनेबद्दल काय सांगाल या एकंदरीत प्रवासामध्ये? नोआखाली हा जो पार्ट होता म्हणजे तो 1947च्या त्या दरम्यानच झाला म्हणजे आझादीच्या की ज्याला सर्व लाहोर पासून ते पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान याच्या सीमेवर जो अत्याचार झाला आणि तोच होता की हस्केलिया पाकिस्तान और चीन केलेंगे हिंदुस्तान ही त्यांची घोषणा होती. टोपाज नावाचं एक त्यांचं ऑपरेशन होतं की ठीक आहे आम्ही घुसखोरी करू, आम्ही आतंकवादी करू, म्हणजे याच्यातनं भारताला अस्थिर करू, या पद्धतीची त्यांची धोरणं होती. आज नौखालीच्या काळामध्ये महात्मा गांधींच्या बरोबर लोक गेलेले होते पण त्यावेळेलाही सुरक्षित नव्हते आणि संदेशखाली ही एकूणच भारतीय नाही तर मानवीय समाजाला एका अर्थाने विचार करणारी गोष्ट आहे. म्हणजे ज्या घरामध्ये नवीन स्वप्न घेऊन येणारी मुलगी तिला संध्याकाळी किंवा निरोप येतो किंवा जबरदस्तीने तिला तिच्या घरामध्ये जाण्याच्या ऐवजी आपल्या जीवनसाथीबरोबर काही म्हणजे सुरुवात न करता कुठल्या तरी त्रयस्थ लोकांबरोबर तिला रात्र घालवावी लागते, अशा पद्धतीची भूमिका त्या संदेशखालीमध्ये होती. म्हणजे नोआखालीमध्ये तुम्ही जगू शकत नव्हतात कारण तुम्हाला कधी अत्याचार केला जाऊ शकत होता, अनेकांवर अत्याचार झाले आणि इथे या पर्टिक्युलर विशेष करून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती म्हणजे SC आणि ST महिलांच्या बाबतीमध्ये हे घडत होतं आणि त्यातनं एक उद्रेक निर्माण झाला. त्यामध्ये वनवासी कल्याण आश्रम आणि जनजाती सुरक्षा मंच यांची भूमिका होती. ज्यावेळेला ती जी घटना घडली त्यानंतर आपण जवळजवळ SC ST जिल्ह्यामध्ये 300च्या वर जिल्ह्यांमध्ये आपण निवेदन राष्ट्रपतींना दिला. त्यातनं एक जनजागृती झाली आणि तो जो शहाजहान जो होता हा करणारा जो क्रूर कारमा होता त्याला अटक झाली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने ममता बॅनर्जींनाही लक्षात आलं की आता कायदा आपल्या जवळ आलेला आहे.
त्यामुळे संदेशखाली जसं मी म्हटलं की महात्मा गांधींच्या काळामध्ये महिला सुरक्षित नव्हत्या, परंतु संदेशखालीने हे सिद्ध करून दाखवलं की संदेशखालीमध्ये एकदा महिलांनी, सामान्यातल्या सामान्य महिला एकत्रित झाल्या आणि हे त्यांनी सरकार परिवर्तन करण्यामध्ये मोठी भूमिका बजावली. आत्ताचं जे हिंदुत्ववादी शुभेंदू अधिकाऱ्यांचं जे सरकार आलंय, तर या सरकार समोरील म्हणजे ममता दीदींच्या काळातील एकूण सगळ्या घडामोडी आणि आता जे नवीन सरकार पाहता, या सरकार समोरील नेमकी आव्हानं काय आहेत असं तुम्हाला वाटतं? एक आव्हान म्हणजे ते आहे की लोकशाही स्थापन करणं. म्हणजे जवळजवळ गेल्या 50 वर्षामध्ये लोकशाही नावाची थट्टा पश्चिम बंगालमध्ये झालेली आहे. त्यामुळे हे लोकशाहीचं राज्य आहे. म्हणजे असंही होता कामा नये की पुढे जाऊन सामान्य माणसाने कायदा हातात घेतला पाहिजे, असंही नाही पाहिजे. त्यामुळे जे कायद्याचा भंग करणार असतील, म्हणजे अगदी समजा TMCच्या कोणा गुंडाला जाऊन मारणार असतील, तर तेही त्याच्यावरही वचक बसवलं पाहिजे. म्हणजे कायद्याचं राज्य हे सर्वांसाठी असलं पाहिजे, सर्वांची सुरक्षा झाली पाहिजे. म्हणजे तो कुठल्या तरी राजकीय पार्टीचा आहे म्हणून त्याला तुम्ही जगू देता कामा नये, असं होता कामा नये. हां, जे कोणी भ्रष्टाचार केलेले आहेत, ज्यांच्यावर कोणाचे आरोप आहेत, त्यांच्यावर एक रीतसर त्या त्या ठिकाणी कंप्लेंट व्हावी, त्यांना न्यायपालिकेच्या मार्फत शिक्षा व्हावी. त्यामुळे लोकशाहीचं राज्य, न्यायाचं राज्य निर्माण होणं. तिसरी गोष्ट जी प्रामुख्याने महिला ज्या आता असुरक्षित आहेत प्रामुख्याने, त्यांना सुरक्षितता प्रदान देणं. म्हणजे ममता दीदींनी 1,500 रुपये म्हटलेलं होतं, सरकारने 3,000 रुपये देण्याचं ठरवलेलं आहे. परंतु हे 3,000 रुपये देतानाही त्याची लाँग टर्म म्हणजे प्रक्रिया असली पाहिजे म्हणजे वगैरे, किंवा मध्ये ती कोणाला दिलं नाही दिलं, मध्येच बंद पडली असं न होता, कारण त्याच्यावर विश्वास आहे लोकांचा. आता आणखीन एक गोष्ट सरकारने केलेली आहे की 1 जूनपासून जवळजवळ सर्व महिलांना बसमधनं प्रवास मुक्त केलेला आहे. परंतु यात आता मी बघितलं की काही महिला असं म्हणतात की बा आम्ही भरायला तयार आहोत पैसे, आम्ही आमचे पैसे द्यायला तयार आहोत, सरकारने ज्यांनी केलेले आहे त्यांच्यापर्यंत ती योजना पोहोचावी. त्यामुळे असेही निर्णय सरकारने घेतलेले आहेत. आणखीन एक गोष्ट जी आहे की सीमावर्ती भाग जो आहे प्रामुख्याने, तो सीमावर्ती सुरक्षा महत्त्वाचा भाग आहे. कारण बांगलादेशामध्ये कधी ना कधी उद्रेक हिंदूंच्या बाबतीमध्ये होत आहे. हिंदूंचं पर्सेंटेज जवळजवळ संपलेलं आहे. म्हणजे त्यामुळे त्याच्या विषयामध्ये सीमा सुरक्षित करत जाणं, आणि त्यांनी त्या पद्धतीने आता केंद्र सरकारबरोबर केलेलं आहे. या सरकारने केंद्र सरकारला कुठल्याच पद्धतीचं महत्त्व दिलं नव्हतं, किंवा केंद्राच्या ज्या ज्या योजना होत्या, म्हणजे पंतप्रधान नावाने ज्या काही योजना असतील त्या सरळ केराच्या टोपलीमध्ये टाकल्या जायच्या. तर केंद्र सरकारच्या ज्या काही योजना आहेत, म्हणजे मंगलमय योजना आहेत, त्या TMCच्या गुंडांनी, TMCच्या नेत्यांनी आपल्याकडे वळवलेल्या होत्या, लोकांपर्यंत पोहोचलेल्या नव्हत्या. त्यामुळे त्या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजना खालच्या लोकांपर्यंत पोहोचवणं हा एक मोठा भाग आहे. सर्वात आणखीन एक मोठं आव्हान असं आहे की युवक जो आज आहे, तो युवक आज बंगाल सोडून बाहेर गेलेला आहे. म्हणजे मजदुरीच्या स्वरूपामध्ये असेल, शिक्षणाच्या स्वरूपामध्ये असेल, कारण उद्योगधंदे जवळजवळ बंद झाले. म्हणजे कम्युनिस्टांच्या राजवटीमध्ये त्यांची जी पॉलिसी होती, आणि ममता दीदींनी जबरदस्तीने, म्हणजे आपल्याला माहिती असेल की नॅनो प्रकल्प जो होता की ज्याच्यातनं मोठ्या प्रमाणामध्ये काही ना काही होऊ शकत होतं, असे आर्थिक विषयातले जवळजवळ सर्व ज्या गोष्टी आहेत या आता बंद आहेत बंगालमध्ये. आर्थिक विषय काय नाही आहे. त्यामुळे स्थानिक रोजगार नाही आहे, त्याची कोणती पॉलिसी नाही आहे. त्यामुळे नवीन लोकांना पुन्हा एकदा, म्हणजे काय म्हणतात त्याला, कंपन्यांना आकृष्ट करणार किंवा लोकांना, युवकांना रोजगार उपलब्ध होईल, या दृष्टीनेही त्यांनी पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. आणि ते सर्वात मोठं आव्हान या सरकारच्या समोर आहे. आणखीन एक गोष्ट अशी आहे की नॉर्थ बेंगॉल जो आहे तो बऱ्यापैकी नेपाळ बहुल किंवा गुरखालँड म्हणून जी तिथेही मोठं आंदोलन, जसं झारखंड मुक्ती मोर्चाचं झालं, पंजाबच्या विषयामध्ये झालं, तसं गुरखालँडमध्ये पण असुरक्षितता अजूनही आहे. म्हणजे तर त्या विषयामध्येही नक्की धोरण सरकारला निश्चित करावं लागेल की या विषयामध्ये काय करतात. म्हणजे चाय बगान किंवा जनजाती क्षेत्र जे आहे यामध्ये निवडून येण्यामध्ये आता मोठा वाटा जो राहिलेला आहे तो SC आणि ST, जवळजवळ 80च्या वर जागा ज्या प्रामुख्याने होत्या, त्या जागांमध्ये 67 जागा, म्हणजे 16च्या 16 जनजाती जागा या सरकारकडे आलेल्या आहेत. त्यामुळे त्या जो खालच्या, म्हणजे ज्याला आर्थिकदृष्ट्या संपन्न नाही, ज्याच्याकडे विकासाची गंगा पोहोचलेली नाही आहे, त्याचा विकास कसा केला जाईल. चाय बगान बंद होत चाललेले आहे. दुसऱ्या बाजूला पर्यटन नावाचा विषय आहे, आणि SC जो समाज आहे की जो बांगलादेशातनं स्थलांतरित होऊन आलेला आहे, अनेक वर्ष तो राहतो आहे,
त्यांना या गव्हर्नमेंटनी कुठलीच सुविधा दिलेली नव्हती, त्यांचा फायदा घेतला, त्यांच्या मार्फत अनेक गोष्टी केल्या. तर या CAच्या माध्यमातून लवकरात लवकर त्यांचं हिंदूकरण करून घेणं किंवा त्यांना भारतीय नागरिकत्व देणं, त्यांना सर्व सुविधा पोचवणं, असे प्रामुख्याने माझ्या दृष्टीने ही आव्हानं येणाऱ्या सरकारच्या समोर आहेत. आणि सरकारने ज्या पद्धतीने निर्णय घेतलेले आहेत गेल्या 15 दिवसामध्ये, म्हणजे ते लोकांनाही भावलेले आहेत आणि सरकार अस्तित्वात आलेलं आहे, असा एक आता लोकांना विश्वास निर्माण झालेला आहे. हळूहळू एक मोठा कॅनव्हास जो आहे, म्हणजे प्रामुख्याने बंगालची अस्मिता जी आहे, की जिथे वंदे मातरम निर्माण झालं, जिथे साहित्य निर्माण झालं, बंगाली भाषा जी आहे त्याचं संवर्धन करणं, त्याच्या अस्मिता जी आहे की हिंदूंच्या विषयामध्ये हिंदूंचे सण साजरे होत नव्हते, ते दुर्गा पूजाचं असेल किंवा रामनवमी असेल, त्याला प्रोटेक्शन देणं, त्या सर्व गोष्टीमध्ये आम्ही अस्तित्व आणि शेवटचा विकास, सर्व दृष्टीने सर्वांचा विकास करणं. कारण 11 करोड 10 करोड जनता ही प्रामुख्याने आहे बंगालमध्ये, त्याच्यामध्ये 55 लाख ही जनजाती आहे आणि 3 करोडच्या किंवा 2.5 करोडच्या दरम्यानामध्ये SC म्हणजे शेड्यूल कास्टची जनता आहे. तर मी या दृष्टीने सरकारने आपली योजना करावी असं वाटतं. आणि असं म्हणतात ना की परिवर्तन तुम्हाला करायचं आहे तर ते काय करायचं आहे हे माननीय मुख्यमंत्र्यांना नक्की माहिती आहे, कारण ते त्या सर्व रचनेतनं आलेले आहेत. बरोबर. त्यामुळे परिवर्तन नेमकं काय आणि कसं करायचं आहे या दृष्टीने त्यांनी पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. मंत्रिमंडळाचं गठन झालेलं आहे, त्यामुळे हळूहळू प्रत्येक डिपार्टमेंट, प्रत्येक खातं आणि त्या दृष्टीने एक लोकशाही मार्गाचं राज्य हे निश्चित आगामी काळात आपल्याला पाहायला मिळेल. बोलता बोलता एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात आला की जो सिलिगुडी कॉरिडॉर म्हणजे जो चिकन नेक जो म्हणून बहुचर्चित आहे, तर हा सुद्धा एक म्हणजे पूर्वी चर्चेत होताच, पण या निमित्ताने सरकार आल्यानंतर या निमित्ताने पुन्हा एकदा तो चर्चेत आलाय. तर त्याबद्दल काय सांगाल? सिलिगुडी जो आहे तो सर्वांना म्हणजे एक 32 किलोमीटरचा तो जो पट्टा आहे, 22 किलोमीटरचा, तो आता वाढवलेला आहे. म्हणजे आणि बांगलादेश अस्थिर म्हणजे आता बांगलादेशामध्ये जे सरकार आहे ते भारताशी एकदम हे करेल असं नाही, परंतु या ज्यावर आंतरराष्ट्रीय मोठ्या प्रमाणावर आपलं लक्ष आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय अनेकांचं भारताची ही जी चिकन नेक जी आहे ती भारतापासून तोडण्याची षडयंत्र सुरू आहे, परंतु भारत आता गाफील नाही आहे. म्हणजे आज जर आपण बघितलं तर 2015 पासून 14 पासून आपण आकाश असेल, पाताळ असेल, म्हणजे अगदी समुद्राचं असेल, सीमा तर आपल्या सर्व अर्थाने सुरक्षित आहे, त्यामुळे ती काही भीती नाही आहे. आता सरकारने आर्मी किंवा एअरपोर्ट म्हणजे आपलं जे हवाई जे आहे वायुदल तेच इथे सक्षम केलेलं आहे. आणि सरकारने ती जागा दिलेली ऑलरेडी, आता जेवढी सरकारने पाहिजे होती. केंद्र सरकार तिथे फेन्सिंग करते आहे. 1-2 ठिकाणी नदी आणि पहाड आहेत, त्याचाही विचार वेगळ्या पद्धतीने चालू आहे, तिथे ड्रोनच्या माध्यमातून आहे किंवा अन्य कुठला तरी मार्ग. त्यामुळे सुरक्षा दृष्टीने आता आपण चिकन नेक हा येणाऱ्या काळामध्ये एकदम म्हणजे म्हणतात ना की पंछी भी पैर नाही मार सकता, तर बांगलादेशातला माणूस येणं शक्यच नाही, म्हणजे घुसपेटीचं एकदम पक्का आहे. एक आता त्यातला प्रस्ताव आलेला आहे, पण तो माहीत नाही की किशनगंज पासून ते पूर्णिया, बिहार, कटिहार वगैरे इकडे मालदा वगैरे हा जो आहे त्याचा काही एक वेगळा विचार करावा का सुरक्षेच्या दृष्टीने या घुसखोरांच्या, कारण ते आता बऱ्यापैकी अहिंदू क्षेत्र झालेले आहेत. तुम्ही किती जरी म्हटलं तरी त्याची डेमोग्राफी ऑलरेडी चेंज झालेली आहे, त्यामुळे तो एक मोठा विषय आहे. या सर्व ह्याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा आगामी काळामध्ये येईल, तो घर वापसीचा पण आहे. म्हणजे ख्रिश्चन धर्मांतरित झालेले लोक पण भरपूर आहेत. SC विषयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे की जो धर्मांतरित झालेला आहे त्याला आरक्षणाची सुविधा मिळू शकत नाही. ST विषयामध्ये आंदोलन आता सुरू झालेलं आहे आणि आगामी काळामध्ये ख्रिश्चन आणि मुसलमान परत एकदा घर वापसी करत पुन्हा आपल्या मूळ धर्मामध्ये येतील. ही परिस्थितीमध्ये पण बंगालच्या येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खरंच म्हणजे दिदींचं सरकार गेल्यानंतर आणि शुभेंदू अधिकाऱ्यांचं एक प्रकारे हिंदुत्ववादी सरकार पश्चिम बंगालमध्ये आल्यानंतर नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टी त्या ठिकाणी बदलत गेल्या आणि सत्तेत आल्यानंतर पहिल्या दिवसापासून ते आजच्या घडीपर्यंत सरकारने कुठली कुठली महत्वाची पावलं उचलली. म्हणजे जी गोष्ट दिदींच्या काळामध्ये कुठेतरी खालच्या स्तरावरती जात होत्या आणि त्याच गोष्टी आता
शुभेंदू अधिकारी सरकारच्या काळामध्ये कुठेतरी पुढे येऊन लागलेले आहेत आणि समाजाचा विकास सुद्धा या निमित्ताने होताना आपल्याला दिसतोय. धन्यवाद सर, आपण वेळात वेळ काढून आपल्या मुलाखतीमध्ये आलात. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.